हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया। आपण 16 नंबरच्या श्लोकाचा विचार काल सुरुवात केली होती। आता तिथून आपण 83 नंबरची ओवी, त्या श्लोकावरची जी आहे 5व्या अध्यायातील 16 नंबरचा श्लोक आणि ओवी क्रमांक 83 आहे। ज्ञानेन तु तज्ज्ञानम येषां नाशीतमात्मनः तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशेते तत्परम। ज्यांचे ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करते। जेव्हा आवरण संपून जातं मल विक्षेपानंतरचं, ती अवस्था जी आहे सत्पुरुषांची, त्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे। आणि माऊलींनी त्याचंच वर्णन करताना तो कसा असतो हाही वर्णन केलेलं आहे। म्हणजे 16व्या श्लोकापासून तर 26व्या श्लोकापर्यंत त्या सत्पुरुषांच्या आंतरिक स्थितीचं वर्णन केलेलं आहे। कारण अंतरंगच हे फार महत्त्वाचं आहे। कदाचित तो दिसताना सामान्य माणसासारखा दिसेल, पण आतमध्ये जी त्याची जी स्थिती आहे ती स्थिती मात्र सत्पुरुषाची जीवनमुक्ताची असते। आणि त्या स्थितीचं वर्णन करताना माऊली सांगतात, ज्याने ते अज्ञान जे आहे की जे ते आवृत्त झालेलं ज्ञान जे आहे ते निघून जातं। परमात्म्याचं ज्ञान झालं म्हणजे आत्मज्ञान झालं की अज्ञान निघून जातं। आणि अज्ञान नष्ट झालं, त्यांचं ज्ञान जे आहे ते सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करतं, म्हणजेच त्याला आत्मदर्शन होतं असं सांगायचं आहे। त्यासाठी वर्णन केलेलं आहे। हे बंधन जे आहे ते बंधन सुटायला सुरुवात होते। खरं बंधन आपण काल विचार केला होता, मी आणि माझं या बंधनामध्येच आपण अडकलेलो असतो आणि तेच बंधन आपल्याला सुटत नाही। म्हणून पहिल्यांदा मी शरीर नाही आणि बदलणाऱ्या ज्या वस्तू आहेत, सगळा संसार बदलतो, या बदलणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या माझ्या नाहीत असं विवेकानं त्याला कळतं। त्यामुळं अज्ञानाचा नाश होतो। अज्ञान म्हणजे वेगळं काही नाही, मी माझं जोपर्यंत वाटायला लागतं तोपर्यंत आपलं आवरण गेलेलं नसतं। आवरण जात नाही तोपर्यंत त्या आत्मदर्शनाचा लाभ आपण घेऊ शकत नाही, किंवा भगवंताचं दर्शन आपल्याला करणार नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही जोपर्यंत मी माझं जात नाही तोपर्यंत। आणि मी माझं म्हणजे संसाराशी निगडीत असलेलं हे मी माझं आहे। जेव्हा संसाराबद्दलचा संबंध तुटतो आणि संसाराबद्दलचं ज्ञान मिळवणं ही जी वकवक आहे, किंवा त्यांचं जे हाव आपण ज्याला म्हणतो, संसाराचं ज्ञान मिळवण्याची, संसारातले पदार्थ प्राप्त करण्याची, ते आपल्या मालकीचे असावे असं वाटण्याची ही हाव जोपर्यंत, आसक्ती जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला आत्मदर्शन काय आहे हे कळणारही नाही, किंवा आत्मस्वरूपाबद्दलची माहिती मिळणार नाही। ती अखंड शांती आहे की ज्या शांतीला सगळे सत्पुरुष प्राप्त झाले। संतांनी जी शांती प्राप्त केली ती शांती आपल्याला प्राप्त होत नाही। त्याचं कारण आहे ती शांती दडून राहिलेली आहे, ते ज्ञान दडून राहिलेलं आहे। ज्ञान म्हणजे शांती, आणि ते ज्ञान जर आपल्याला आवृत्त म्हणजे रिकामं झालं, जे झाकलेलं आहे ते झाकलेलं अनावृत्त झालं की झाकलेलं ज्ञान आपल्याला जे आहे ते स्पष्ट दिसायला लागतं। आणि स्पष्ट दिसणंच हा शब्द इथं वर्णन सांगितलेला आहे। कसं दिसतं? तेषामत आदित्यवत ज्ञानम प्रकाशेती तत्परम। ते सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करतं।
सूर्य जसा सगळीकडं प्रकाश एकदा उगवला की सगळ्या दिशा प्रकाशमय करून टाकतो, तसंच वर्णन यामध्ये केलेलं आहे. म्हणून अज्ञान हे कोणत्याही प्रयत्नानं जात नाही, तर ते विवेकानं जातं. विवेक म्हणजे विचार करायला पाहिजे. येथे विचारता निरसले, प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. माऊलींची एक ओवी आहे. तत्वता तत्व जे आहे म्हणजे तत्वातलं तत्व, उपाधीच्या पाठीमागं असलेलं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचा वेध जर घ्यायचा असेल, प्रयत्न उपयोगाचे नाहीत. प्रयत्न म्हणजे साधना, तप, यज्ञ, दान, पुण्य ह्या गोष्टी आपल्या चित्तशुद्धीसाठीच फक्त उपयोगाला येतात. आत्मदर्शनासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण आत्मदर्शन ही प्राप्त करण्याची गोष्ट नाही. माझं आत्मस्वरूप जे जाणायचं आहे हे प्राप्त करायची गोष्ट नाही. जे अगोदरच असतं ते काय प्राप्त करायचं नसतं, तर कोणत्या कारणामुळं ते मिळत नाही ती कारणं फक्त दूर करावी लागतात, बाकी काय करायला लागत नाही. म्हणून जे जे बाजूचं आहे, जे त्याला आड बनतं किंवा ज्याला प्रतिबंध करतं, ते दिसू नये अशी ज्या गोष्टी आड आलेल्या आहेत त्या फक्त बाजूला करायच्या असतात, अन्य काही करायचं नसतं. म्हणजे समजा ढगाळलेलं वातावरण असेल तर त्यात सूर्याचं दर्शन होत नाही, पण वाऱ्यानं जेव्हा ढग दूर होतात तेव्हा सूर्य आपल्याला दिसायला लागतो. बरेच वेळा काय होतं, सूर्य नाही आपण म्हणतो, पण सूर्य नसतो का? असतो. दिसत नाही का? ह्या ढगाळ वातावरणामुळे दिसत नाही. तसं ज्ञान आहे की नाही, आत्मस्वरूप माझं आहे की नाही, तर आहे. मग त्याचं दर्शन का होत नाही? तर त्याला अडसर असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. राग द्वेषादी जे विकार आहेत ते विकार माझ्याकडे आहेत. अहंकारादी विकार आहेत, त्या विकारामुळं त्याचं स्पष्ट दर्शन आपल्याला होत नाही. म्हणून हे कशामुळे विकार सगळे निर्माण होतात? तर मी आणि माझं. मी शरीराला मी म्हणतो आणि शरीराशी संबंधित असणारे वस्तू आणि नाती यांच्यामध्ये माझं अंतःकरण गुंतून पडलेलं आहे. आणि गुंतलेलं अंतःकरण जे आहे त्या पसाऱ्यामध्ये, ते गुंतलेलं अंतःकरण फक्त बाहेर काढायचं आहे. त्यावेळी काय होतं, आपल्याला जवळच असलेलं आपलं स्वरूप जे आहे ते लक्षात यावं लागतं. म्हणून इथं म्हणतात, माऊलींची उभी आहे फार सुंदर, ते अज्ञान जे समूळ तुटे, ते विश्वभ्रांतीचे मैसरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. त्यावेळी कळायला लागतं की ते आत्मस्वरूप जे आहे ते काहीही करत नाही. त्याला ईश्वर शब्द माऊलीने वापरलेला आहे. ईश्वर या ठिकाणी आत्मस्वरूपासाठी वापरलेला शब्द आहे. जे अज्ञान जे समूळ तुटे, जेव्हा ते अज्ञान पूर्णपणाने नष्ट होते, ते विश्वभ्रांतीचे मैसरे पिटे. मैसरे म्हणजे काजळी निघून जाती. कोणती? द्वैत सत्यत्वाच्या भ्रमाची काजळी झडून जाते. जे काळसटपणा आलेला असतो ना, तो निघून जातो. मग माझे ईश्वराचे अकर्तृत्व प्रकट होते. ईश्वराचं अकर्तृत्व या शब्दाचा अर्थ आहे आत्मस्वरूपाचं अकर्तृत्व आहे. आत्मा जो आहे काही करत नाही याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न यापूर्वीच भगवद्गीतेनं अगोदरच सांगून ठेवलेला आपण चिंतनात घेतलेला आहे की ईश्वर अकर्ता आहे, तो काहीच करत नाही. पण केव्हा कळेल हे? जेव्हा या अज्ञानाचं आवरण दूर होतं तेव्हा. इथं शब्द वापरलाय काजळी जाईल तेव्हा. एखादा दिवा असतो बघा, आणि त्या दिव्याला आतमध्ये सुंदर तो त्याचा प्रकाश चालू असतो, पण बाहेरून बघितलं तर तो काचीचं जो आवरण असतं त्या दिव्याच्या भोवती काचेवरती काजळी निर्माण झालेली असली की आतला दिवाच दिसत नाही. खरं पाहता दिवा नव्हता काय आहे, पण दिसत का नाही? तर त्या काजळीमुळे. ही अंतःकरणाची काजळी आहे. त्या अंतःकरणाभोवती मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याच्यामध्ये असलेले संकल्प, चित्तानं निर्माण धरून ठेवलेले हे प्रपंचाच्या सगळ्या वस्तू आणि नातीगोती, या सगळ्या गोष्टीमुळं इंद्रिय विषयाशी अधीन झालेली इंद्रिय, या सगळ्या गोष्टी याभोवती अशी काजळी तयार करतात. आणि त्या काजळीमुळं आत असलेला स्वच्छ आत्मा भगवंत, ज्याला विठ्ठल आपण म्हणतो, हा विठ्ठल दृष्टीच पडत नाही. याला कारण काय आहे? ती काजळीच फक्त काढायची आहे, बाकी काय करायचं नाही. दिवा निर्माण करायचा नाही आहे, तर तो दिवा आहेच, तो काहीच करत नाही. त्याच वेळी ईश्वराचं अकर्तृत्व प्रकट होतं म्हणतात. काही करत नाही, पण त्याच्या सत्तेवर सगळं चाललेलं आहे. म्हणून ही काजळी काढणं फार गरजेचं आहे. शरीर आणि आत्मा
एक मानणं यालाच शास्त्रांना अज्ञान मानलेलं आहे. आणि त्यांना दोघांना भिन्न भिन्न मानणं हेच ज्ञान आहे. म्हणून नाशिवंत पदार्थाची आसक्ती ठेवल्यामुळंच हे ज्ञान जे आहे की ज्याला आपण म्हणतो आवरणाखाली जे आहे ते ज्ञान आपल्याला प्रकटपणानं दिसत नाही. कशामुळं? या सगळ्या नाशिवंतासाठी मी एकरूप तादात्म्य पावलेलं आहे. त्यामध्ये माझं शरीरसुद्धा आहे. शरीराशी मी तादात्म्य पावलेलं आहे. शरीराशी असणारे संबंधी माझ्या मालकीच्या वस्तू, माझी मालकी ज्या ठिकाणी आहे अशी रक्ताची नाती जी आहेत त्या रक्ताच्या नात्यांशी मी बांधून घेतलेलं आहे. ज्यावेळी ही नाळ तिथली तुटेल, त्यांचा संबंध तुटेल, नाशिवंताबद्दलचं मिथ्यात्व एकदा लक्षात यायला लागेल, त्यावेळी हे खोटं आहे आणि माझं स्वरूपच खरं आहे. माझं शरीर नाशिवंत आहे, पण या शरीराला धारण करणारा जो आत्मा आहे, जो देव ईश्वर आहे, तो सत्य आहे असं वाटायला लागेल. त्यामुळे सत्याचा अंदाज यायला लागेल. कधी? हे असत्य म्हणजे आवरण अज्ञानाचं बाजूला होईल तेव्हा. पण हे काढणं एवढं गरजेचं आहे. आत्मा किंवा देव निर्माण करायचा नाही. देव भेटायला दूर कुठं जायला लागत नाही. त्याचं कारण आहे तो जवळ आहे. पण जवळ आहे तो दिसत नाही. ती कारणं घालवावी लागतात. ती कारण एकमेव आहे. या नाशिवंतामध्ये आपण स्वतःचं चित्त अडकून राहिलेलं आहे. म्हणून इथं माऊली म्हणतात, प्रकाशावर जशी काजळी पडलेली असते तशी या यथार्थ ज्ञानावरती पांघरून आहे. आणि हे पांघरून ज्यावेळी जातं त्यावेळी ज्ञानाला या जगात परमात्म्याचं दर्शन होतं. म्हणजे जग सगळं उजळून निघतं त्याच्यासाठी. त्याला मग कुठं काही शिल्लक राहत नाही. सगळ्या दशदिशा प्रकाशमय आणि ज्ञानमय दिसायला लागतात. म्हणून जीवनमुक्त पुरुष असतात ना, त्यांना दुःख जाणवतच नाही. त्याचं कारण आहे, कारण सृष्टी सगळी आनंदमय आहे. ईश्वर आनंदमय आहे. तो सदसिद आनंदरूप आहे. आणि असा आनंदरूप असलेला ईश्वर एकदा सापडला शब्दाचा अर्थ काय आहे? त्याची जाणीव झाली आपल्या जवळच आहे अशी, की मग काय होते? ती काजळी निघून जाते आणि स्वच्छ असा तो दिवा दिसायला लागतो. हे प्रकटीकरण आहे. हे प्रकटीकरण. वास्तविक काजळी शब्दाच्या ऐवजी आपल्या भाषेत जर बोललो तर त्याला काळजीच म्हणायला पाहिजे. जो काळपटपणा जो आहे ना, तो काळजीच आहे. त्या काळजीमुळं, चिंतेमुळंच माझा देव माझ्यापासून दूर गेलेला आहे. सतत माणसं चिंता करत असतात. कसं होईल? का होईल? मी केव्हा जाणार आहे? कसं जाणार आहे? मग जाताना म्हातारपणी मला माझी मुलं पाहतील की नाही? माझा मृत्यू कोणत्या अवस्थेमध्ये होणार आहे याची चिंता ही सारखी भेडसावत असते. मी मिळवलेलं सगळं जे आहे ते माझ्यासमोर नष्ट झालं तर कसं करेन? मी माझं कसं होईल मग? अशा सगळ्या प्रकारच्या चिंता ज्या आहेत या चिंतेने ते जे आत्मस्वरूप आहे हे घेरलेलं आहे. म्हणून ती काजळी शब्द जिथं मी वापराय ना, काय म्हणतात? मैसरे पिटे. ते विश्वभ्रांतीची काजळी आहे. विश्वभ्रांती म्हणजे जगत सत्यत्वाची भ्रांती आहे. जग सत्य वाटतं, जगातल्या वस्तू सत्य वाटतात आणि त्या सत्यत्वाची, मिथ्य असलेल्या सत्यत्वाची काजळी याच्याभोवती आहे, आत्मस्वरूपाभोवती. आणि म्हणून आपल्याला त्या प्रकाशमय आत्म्याची आपल्याला प्रकाश आहे हे कळत नाही. एकदा सगळं अंतःकरण मग प्रकाशरूप झालं की बाहेर मग कुठं शोधावं लागत नाही. आनंद जो आहे तो बाहेर नाही तर आत आहे याची जाणीव व्हायला लागते. व्हायला पाहिजे खरी वास्तविक. पण बऱ्याच वेळा खूप साधनं केली तरी ती जाणीव होत नाही. म्हणून बाहेरच्या वस्तू पकडण्यासाठी बाहेर सुखाच्या शोधामध्ये माणसं फिरत असतात. सतत जो शोध आहे तो सुखाचा आहे. किती जन्म गेले पण आपण सुख शोधण्यामध्येच आपलं आयुष्य वाया जात आहे. सुख शोधायला जवळच आहे ना म्हणतात. पासी त्वचेची या पदराड, माऊलींची एक काल ओवी आपण पाहिलेली होती की तिथंच खजिना पुरलेला असतो. पण त्या खजिन्यावरती हा बसतो कुठं? घरामध्ये. आणि याची गरिबी आहे. पूर्वापार लोकांनी त्याच्या वाडवडिलांनी खूप संपत्ती कमवलेली आहे पण ती पुरून ठेवली आहे त्याच घरामध्ये. पण हा बिचारा काही कारणानंतर 2-3-4 पिढ्यानंतर त्याला दरिद्रता प्राप्त झालेली आहे. हा बाहेरून भिक्षा आणतो, त्याच घरामध्ये त्या खजिन्यावर बसून हे वाळले भाकरीचे तुकडे तोडत असतो. पण त्याला माहीत नाही मी खजिन्यावरच बसलोय. त्याला कोणतरी पत्ता सांगायला पाहिजे की तू जिथं बसलास तिथंच खाली तो खजिना आहे. तसं मला संत सद्गुरू देवाचं ठिकाण सांगतात. अरे तुझ्याजवळच आहे तो. फक्त तुला शोधताना ज्या अडचणी येतात, तुझं भिरभिरणारं मन जे आहे त्याला ताळ्यात ठेव.
त्याला वश करून घे. तुझी इंद्रिये काय काय मागत आहेत ना, त्यांच्या मागण्या सगळ्या पूर्ण करू नकोस. तर त्यांना म्हणायचं चुप बस, तुझ्या सगळ्या मागण्या मला पूर्ण करता येत नाहीत. अशी इंद्रिय शांत झालं, मन शांत झालं, बुद्धी शांत झाली की मग ते काय होतं, अशा एका सुंदर त्या डोहामध्ये शुद्ध झालेल्या पाण्याच्या न हलणारं पाणी, त्या ठिकाणी शांत असं प्रतिबिंब, ते बिंबरूपानं ईश्वर प्रकट होतो. मग तो काय करतो? तो काहीच करत नाही. माझी सुखदुःख ही माझ्या कर्माची फळं आहेत हे त्याला जाणवतं. म्हणून म्हणतात ते अज्ञान जे समूळ तुटे, ते विश्वभ्रांतीचे मत्सरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. 84 नंबरची ओळी बघा. एत ईश्वर एक अकर्ता, परत तेच सांगितलंय, ऐसे मानले जरी चित्ता. आता ईश्वर अकर्ता आहे हे एकदा पटलं, मनाला पटलं पाहिजे बरं काय. कारण आपण श्रवणामध्ये आणि ग्रंथामधून ऐकतो आणि कुठं कुठंतरी श्रवण पण करत असतो, ऐकतो आणि वाचतो पण. कोणतरी आपल्याला सद्गुरूसुद्धा आपल्याला संत पटवून देत असतात. संतांचे ग्रंथ सगळे असेच आहेत की ईश्वर अकर्ता आहे हे मनाला पटायसाठीच सगळ्या ओव्या आणि अभंग लिहिलेले आहेत संतांनी. पण आपल्याला अजून पटलेलं असते का, तर आपण म्हणतोय पटलं, हां आम्हाला ते पटलं. हे फक्त शाब्दिक पटलेलं असतं. खऱ्या अर्थानं चित्ताचा तसा निश्चय झालेला नसतो. म्हणून पटलं वरवर म्हणत असतात ते, मला कळलं, मला समजलं. खऱ्या अर्थानं समजणं ते बाजूलाच पडतं. तर ईश्वर अकर्ता आहे हे जर मनाला पटलं, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी स्वभावता आधीचा आहे. तर ईश्वर जीवाचा अभेद हा तर पूर्वीपासूनचा स्वभावताच आहे. त्यामुळे ज्ञानाला अकर्ता असलेला जो ईश्वर तोच मी आहे असा अभेद साक्षात्कार त्याला होतो. माऊलीने वर्णन फार सुंदर केलेलं आहे. तरी तोची मी स्वभावता, ते मी आहे, ते जे ब्रह्म बाहेर भरून उरलेलं आहे ते मी आहे. सद्गुरू आपल्याला सांगतात ते तू आहेस. आपलं महावाक्यच आहे तत्त्वम अशी. तत्त्वम अशी म्हणजे ते ब्रह्म, त्वम म्हणजे तू जीव, अशी म्हणजे आहेस. तुझा जीव जो आहे ना, ते ब्रह्म आणि जीव तुझा एकच आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा. माऊलींची ओळ आहे. ईश्वराप्रमाणे जीवसुद्धा असा अकर्ता आहे. कारण तो जीव हा ईश्वराचा अंश आहे. आणि अंश असतात ते जो व्यापक ईश्वर आहे त्याचे गुणच धारण करून राहत असतो. त्यामुळे देवाचे सच्चिद आनंदरूप जे आहेत किंवा नित्यमुक्तता हे जे गुण आहेत हे सगळे गुण जीवाकडे आहेत. जसा आत्म्याला मरण नाही, अमर आहे आत्मा, तसा जीवसुद्धा अमर आहे. पण त्यानं त्या आत्म्याशी एकरूपता साधली तर. म्हणून इथं म्हटलेलं आहे की ज्यावेळी ईश्वर एक करतायशी मानली जरी चित्ता, तरी दोन्ही तोची मी स्वभावता एक, तो मी पूर्वीपासून एकच आहे. म्हणजे ते आणि मी एकच आहोत हे कळायला लागतं. पण कधी कळतं? ज्यावेळी ते प्रतिबिंब जे आहे त्या प्रतिबिंब रूपानं जोपर्यंत अंतःकरणात तो राहतो तोपर्यंत आपल्याला आपण वेगळे आहोत याची जाणीव राहते. बुद्धीमध्ये आत्म्याचं पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव म्हणतात. आता हा जीव जो आहे तो जीवपणानं स्वतःला वेगळा समजतो, म्हणून तो प्रतिबिंबातच राहतो. स्वतःला छोटा समजतो, अल्प समजतो, परिच्छिन्न समजतो, म्हणजे लिमिटेड समजतो. आणि त्यामुळे तो छोटाच राहतो. म्हणजे समुद्रातून बाहेर पडलेला एखादा थेंब असेल तर तो काय म्हणतो? मी थेंब आहे म्हणतो. खऱ्या अर्थानं तो बाहेर पडला म्हणून थेंब आहे. पण ज्यावेळी तो समुद्राशी एकरूप होईल ना, त्यावेळी तो समुद्र आहे. आता हा समुद्र आहे कळायसाठी चिंतनच करायला पाहिजे ना, विचार करायला पाहिजे. माझा जीव रूपानं जो मी आहे तो अडसर कोणता आहे? तर अंतःकरणाच्या एकूण जी व्यवस्था आहे त्या अंतःकरणाच्या बैठकीचीच अडचण आहे. त्यामुळे मन बुद्धी हे करूच देत नाहीत आपल्याला नेहमी प्रपंचाचा विचार करायला लावतात. त्यामुळे आपण त्याच्याशी एकरूप आहोत हे कळच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. काय त्याची कीव वाटते? म्हणतात की हे इतके भाराभर असे धावाधाव करतात देवाच्या प्राप्तीसाठी, नको नको ते उद्योग करतात, पण जीव आणि तो देव एकच आहे. पण हे कळत नाही ना. आणि हे कळण्यासाठी जिथं माऊली बोलतात की जेव्हा ईश्वर करता आहे असा एकदा निश्चय होईल ना,
त्याच वेळी कळणार आहे की जीवसुद्धा करता आहे आणि जीवच आत्मा आहे, जीवच परमात्मा आहे हे त्याला कळेल. एक हरी आत्मा जीव शिवसमा असं माऊली बोलतात. आणि आचार्यांच्या श्लोकामध्ये आचार्य म्हणतात जीव ब्रह्मेव ना पराहा, म्हणजे जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. त्यामुळे जो अहम जो आहे, ज्याला आपण अहंकार म्हणतो, हा शुद्ध अहम जो आतमध्ये आहे ना, तो आकार धारण करतो. आकार धारण केला नाही तर तो शुद्ध राहतो, पण आकार धारण करतो आणि अहम आकार धारण करतो आणि अहंकार होतो. हा अहंकारच नंतर काय करतो, देहांकार होतो. तोच जीवदशेला आणतो. जीवदशा म्हणजे मला देवापासून वेगळं करण्याचं काम देहाचा अहंकार करतो. म्हणून देहांकार जोपर्यंत आहे, म्हणजे देह मी आहे अशी भावना जोपर्यंत आहे, तोपर्यंत आपण देवापासून बाजूलाच पडतो. मी स्वतःला बाजूला 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 एकटे समजा लागलो, एकटाच बाजूला राहतो. तसं जीव काय म्हणालेला आहे, मी वेगळा आहे. मग तो करता मानतो, मग भोगता मानतो, मी सगळं कर्तृत्व घेतो, अहंकारानं असा पछाडला जातो. म्हणून इथं देहांकार जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवदशा प्राप्त होते. माऊलींची फार सुंदर ओवी आहे 7व्या अध्यायामध्ये, तैसे भूत जात सर्व, सगळे भूत मात्र जे आहेत, म्हणजे सृष्टीतले सगळे जीव जे आहेत, तैसे भूत मात्र सर्व माझेच कीर अवयव, हे माझे अवयव आहेत म्हणतात ते. जसे आपले हात पाय डोळे कान नाक आहेत ना आपल्या शरीराचे अवयव, तसं भगवंत म्हणतात हे भूत जात सर्व माझेच कीर अवयव, परी माया योगे जीव दशेसा आले. परंतु प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळं यांना जीव रूपता प्राप्त झालेली आहे. संसाराशी एकरूप झालेत, संसारातल्या घटनेशी एकरूप झालेत, संसारात जे कर्तृत्व आहे ते मी करतोय असं मानायला लागलेत, संसाराचे सगळे पदार्थ माझ्या मालकीचे आहेत असं मानायला लागलेत. आणि या सगळ्या गोष्टीमुळं संसाराशी चिकटल्यामुळं देव बाजूला झाला. बऱ्याच वेळा असं होतं, आपण ज्यावेळी कुठल्या तरी सांसारिक गोष्टीमध्ये असतो त्यावेळी आपल्याकडून परमार्थ घडत नाही. बघा, नामाला बसायचं असेल तर आपल्याला संसारातून थोडीशी मुक्तता, प्रपंचातून मुक्तता काढावी लागते, मगच आपण बाजूला जातो ना. तोपर्यंत आपल्याला बाजूला जाता येणार नाही. तसं प्रपंचाच्या या एकूण गर्तेतून ज्यावेळी तो बाहेर येतो जीव ना, त्यावेळी त्याचं जीवपण जे आहे ते नष्ट व्हायला लागतं. आणि म्हणून म्हणतात जीवदशेत येणारं कारण कोणतं आहे, तर प्रकृती किंवा माया आहे. आणि मायेमुळं जीवाला एक वेगळं स्वतंत्रता, वेगळापणा प्राप्त झालेला आहे. खरा बघायला गेलं तर तो आत्मस्वरूपाशी एकरूप आहे. जे ज्याचं बिंब प्रतिबिंब असतं ना, तर ते बिंबाशी एकरूपच होतं. केव्हा, ज्या ठिकाणी ते प्रतिबिंब उमटलेलं आहे ती जागाच काढायला लागते. आता आपल्याकडे आरसा आहे समजा, आरशामध्ये बिंब उमटलेलं आहे सूर्याचं, समजा सूर्य त्यामध्ये दिसायला लागला. आता त्या सूर्याला मी खरा सूर्य मानायला लागलो तर नाही. मग आता तो जर आरशातला सूर्य त्या सूर्याशी एकरूप व्हायचा असेल तर करायला काय पाहिजे, आरसाच दूर करायला पाहिजे. आरसा गेला की ते प्रतिबिंब दिसेण्याचं बंद होतं. मग प्रतिबिंब गेलं कुठं, तर आहे त्या बिंबामध्येच गेलं. प्रतिबिंब हे बिंबाकडे जात असतं. तसं जीव हे प्रतिबिंब रूपानं अंतःकरणाच्या रूपानं राहतं आणि त्यामुळं ते वेगळं आरशात पडलेलं आहे. पण आरसा नावाचं अंतःकरण आपण जर दूर केलं तर अंतःकरण गेलं की मग प्रतिमा शिल्लक राहत नाही. माऊलींची पुढे आता उभी येणार आहे त्यावेळी आपण विचार करू की काय म्हणतात त्या, की हे जे आहे सरोवर आटे मग प्रतिमा आहे, जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे. मग जैसे प्रतिमा सरोवर आटे मग प्रतिमा नाही. फार सुंदर उभे आहे. म्हणजे जेथे हे संसाराचं चित्र मनाच्या पडद्यावरती उमटते अंतःकरणात, तो जर पडदा फाटला म्हणजे अंतःकरण नाहीच झालं, मनोरूप पट फाटे. मग जैसे सरोवर आटे, जसं सरोवरामध्ये सूर्याचं चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे, डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. ते डबकं आटलं तर ते प्रतिबिंब जाईल कुठे, तर सूर्याशी एकरूप होतं. तसं मनातलं जे अंतःकरणाचा पडदा आहे ना, तो जर दूर झाला तर जीव आणि तो भगवंत एकच आहेत याची जाणीव व्हायला लागेल. सरोवर आटे मग प्रतिमा राहत नाही. प्रतिबिंब कसं शिल्लक राहील सांगा बघू.
आणि प्रतिबिंब गेलं 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 म्हणजे कुठं गेलं, त्या मूळ बिंबाशी एकरूप होतं. आणि त्याला कळायला लागतं मी उगीच करता आहे असं मानत होतो, आणि आत्ता मला कळलं की माझं अकर्तृत्व ईश्वरासारखं आहे. माऊली काय बोलतात, ईश्वर एक करता अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी स्वभावता आधीचा आहे. मी अगोदरचाच आहे, त्याच्याशी एकरूप झालेला. म्हणजे नदी ही बाजूला कशी पडलेली आहे, तर नदीला एक पात्र आहे आणि त्या पात्रामुळं ती बाजूला पडलेलं आहे. पण शेवटी ती जाते ना, ती त्यावेळी समुद्राशी एकरूप होते. त्यावेळी तिचं पूर्वीचं अनादित्व जे आहे ते एकत्व जे आहे ती तद्रूप होते त्याच्याशी, त्या समुद्राशी. कारण मूळची नदी ही समुद्रातून निर्माण झालेली होती. जे ज्यातून निर्माण होतंय ते त्याच्याशी एकरूप असतं. कुठलीही गोष्ट घ्या, ज्यातून जे निर्माण होते ते त्याच्याशी एकरूपच होत असते, कारण त्यातूनच निर्माण झालेलं असतं. मागच्या वेळेला एक आपण चिंतनामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये मिठाच्या खड्याचं उदाहरण पाहिलेलं होतं. मिठाचा खडा समुद्रात गेला की समुद्ररूपच होतो, कारण तो समुद्रातूनच आलेला होता. आणि त्याचं लक्षण आणि समुद्राचं लक्षण दोन्ही एकसारखी आहेत. त्यालाही खारटपणा आहे, समुद्रालाही खारटपणा आहे, म्हणून ते एकत्र राहू शकतात. तसं जीवसुद्धा सच्चिद आनंद रूप आहे, पण तो जीव म्हणून राहतो म्हणून बाजूला पडला. तो एकच आहे, भगवंताशी आपण एकरूप होऊ शकतो असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं तो आरंभरहित आहे म्हणला, आधीचं आहे. आधीचा म्हणजे त्याला आरंभ नाही, अनादी आहे असं म्हणायचं आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे हा देहांकार जो आहे, मी आता असा मी आत्मा आहे असा अनुभव येऊ देत नाही. अहंकार मला बाजूला करतो, आणि अहंकार हा कर्तृत्वाचा असतो, भोक्तृत्वाचा असतो, आपल्या देहाबद्दलचा अहंकार असतो. आणि अहंकार जर गेला ना, तुकाराम म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव झाला म्हणजे काय, मूळचाच देव आहे, मी देव आहे असं त्याला कळलं, बाकी काही झालं नाही. अहंकार गेल्यानंतर कळलं. माऊलींची फार सुंदर ओळ आहे, तैसा देहांकार नातीला समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. माऊली इथं तेच बोलते बघा, तरी तोची मी स्वभावता आधीचं आहे. ह्या ओळीमध्ये तसंच आहे आणि ह्या ओळीमध्ये तसंच आहे. म्हणतात काय, तैसा देहांकार नातीला हा समूळ दयाचा नाशिला आणि तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. अगोदरच ते परमात्म स्वरूप आहे हे त्याला कळायला लागलं. केव्हा, देहासंदर्भातला अहंकार गेल्यानंतर. आणखीन एक माऊलींची बघा, जैसा किडाळाचा दोष जाये तरी ते 15.5 होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. तशीच अगदी ओवी आहे त्याचा अर्थाची बघा. किडाळाचा दोष आहे म्हणजे सोन्यातला दोष आपण बाजूला काढला. सोन्यामध्ये जे काहीतरी मिश्र झालेलं असतं ना, पितळेसारखं काय असतील किंवा आणखीन काहीतरी लाख असते, ती जर काढली की शुद्ध असं सोनं आपल्याला मिळतं. तैसे 15.5 होय शब्द जो वापरलाय ना, ते शुद्ध सोन्यासाठी वापरलेला आहे. किडाळाचा दोष जाये, त्या सोन्यातला अलंकारातला दोष घालवला. किडाळ म्हणजे अलंकार, त्या अलंकारातले दोष घालवले की ते सोनं रूपच आहे हे कळतं. ज्यावेळी ते मूळचंच सोनं आहे. आता अलंकाराला आलं, कारण अलंकारामध्ये त्याला आकार प्राप्त झाला म्हणून ते अलंकाराला आलं. पण आपण त्याला अलंकार म्हणतो, कधी बोलताना म्हणतोय का बघा, मी बोटामध्ये सोनं घातलेलं आहे असं बोलतोय का बघा. गळ्यामध्ये मी सोनं घातले असं म्हणत नाही. गळ्यामध्ये मी मंगळसूत्र घातलेलं आहे, गळ्यामध्ये मी चेन घातलेली आहे, बोटामध्ये मी अंगठी घातलेली आहे. आता अंगठीनी सोनं भिन्न आहे का, हा विचार सुचला पाहिजे, कळला पाहिजे. सोनाराकडे जाऊ आपण, सोनार बरोबर अंगठीकडे बघत नाही, त्याच्यात सोनं केवढं प्युअर आहे एवढंच बघत असतो, कारण त्याचं लक्ष सोन्याकडं असतं. सत्पुरुष जे असतात ना, हे सगळ्या जगाकडं आणि भूतमात्राकडं आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं देव ईश्वर रूप आहेत असंच पाहत असतात. आणि म्हणून त्यांना सगळीकडे ईश्वर दिसत असतो. म्हणून आधीच ऐक्य जे आहे ना, जीव ब्रह्मेक्य म्हणते ज्याला आपण, ते जीवाचं आणि ब्रह्म्याचं ऐक्य जे आहे ते ऐक्य अगोदरचंच आहे, ते काही नंतर बनवलेलं नाही. अचानकपणे जीव बाजूला पडला आणि म्हणून त्याच्या वाट्याला वेगळापणा आलेला आहे. किडाळाचा दोष जाय ते 15.5 होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे.
जीव ब्रह्मरूप आहे. कधी? संकल्प लोपी. संकल्प म्हणजे माझ्या मनाच्या इच्छा थांबल्या की मग कळायला लागतंय देव आणि मी एकच आहोत. आता दिवसभरामध्ये आपल्या उन्हाळ्या उचापती घडामोडीमध्ये आपल्याला कदाचित सुचणार नाही, पण कधीतरी तासभर जावं बाजूला या सगळ्या संसाराच्या जंजाळातून, एक तासभर बसावं सकाळी पहाटे किंवा कधीतरी आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी, आणि जगापासून दूर जावं. जगाच्या वस्तूपासून, नात्यापासून स्वतःला तोडावं. म्हणजे तिकडं तोडलं की इकडं जोडलं, आपोआपच जोडणं होते. इकडं जोडायला जायला लागत नाही, तिकडलं तोडावं लागते. तोडायचं काय हे लक्षात आलं पाहिजे. जोडायचं काय अगोदरचं आहे, आधीचं आहे. तरी तोची मी स्वभावता आधीच आहे. ती तुझी त्याचं माझं नातं अगोदरचंच आहे. ते कशाला जोडायचं आहे? आगंतुक जोडलेली नाती जी आहे ती मला तोडायची आहे. हा मुद्दा खरा आहे बघा. त्यात आगंतुक नाती का म्हणलेला आहे? माझी मुलं बाळं किंवा माझा संसार हा आत्ता मी शरीरानं जन्माला आलो म्हणून माझा त्याच्याशी नातं आहे, बाकी काही नातं नाही. मागील जीवना जन्मामध्ये ते नव्हतं आणि माझ्या मृत्यूनंतर नसणार आहे. आत्ता तर दिसतं ते परमपूज्य काका म्हणतात प्रतीत मात्र सत्तामान, तेवढ्यापुरती त्याची सत्ता असते. मग तेवढ्याला आपलं म्हणणं किती वाईट गोष्ट आहे बघा. देवापासून दूर व्हायला हे कारण आहे. म्हणून ह्यांच्यापासून स्वतःला तोडून घेणं हे गरजेचं आहे. भगवंताशी जोडून घेणं हे गरजेचंही नाही, कारण ते अगोदरच आहे. ते जोडायला कशाला जायचं आहे? अगोदर जोडलेलंच आहे ना, त्यासाठी वेगळं काय करायचं आहे? आपण मूळ गोष्ट आहे ती तोडायला लागते. जी आगंतुक आलेली असते ने ती तोडायची असते. आगंतुक म्हणजे काय? येते जाते येते जाते अशा वस्तूच्या, पदार्थाच्या किंवा अशा संकल्पाच्या नादाला लागायचं नाही. पण संकल्पाचा लोप झाला की जे अखंडत्व जे आहे, म्हणजे संकल्पाची सांज जे लोपे ते अखंडचे आहे स्वरूपे. जैसे जात खेव लोपे सापपण माळेचे, 9व्या अध्यायामध्ये उभे आहे. काय म्हणतात बघा? जो सापपणा दोरी दिसत असतो ना, हे ज्याचा लोप होईल आणि त्याचं अखंडत्व जे आहे, म्हणजे कुणाचं? जीवाचं आणि ब्रह्माचं अखंडत्व आहे, एकत्रितपणा आहे, ते कळायला लागेल. केव्हा? तर संकल्पाची सांज जे लोपे. संध्याकाळच्या वेळेमध्ये अंधारामध्ये दोरीच्या ठिकाणी साप दिसतो, त्याचा दृष्टांत देण्यासाठी माऊली बोलतात, संकल्पाची सांज संपली ना, अंधार संपला संकल्पाचा, मग अखंड जे आहे ते अखंड तत्व भगवंताचं आहे. मी त्याच्याशी जोडले गेलेलो आहे. मीच नाही, सर्व जगत ब्रह्मांड जे आहे हे त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे. त्याचे सगळे अवयव आहेत. ते जीवानं स्वतःला वेगळेपणा मानला म्हणून तो वेगळा झालेला आहे. वास्तविक वेगळा नाही, तो त्यातलाच आहे. तो स्वतःला वेगळा समजतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. हा स्वतःच स्वयं परमब्रह्म आहे, स्वतःच परब्रह्म आहे, पण त्याला कळत नाही. त्याला कारण आहे संसारामध्ये असणारी आसक्ती. आपल्या मीमध्ये म्हणजे देहासक्ती आणि विषयासक्ती. ही देहासक्ती ही माझ्या संदर्भातली आहे आणि विषयासक्ती आपण म्हणतो ही माझ्या संदर्भातली पण जगताशी जोडलेली आहे. म्हणजे काम आणि ही जी देहासक्ती, देहाबद्दलचा आदर. माऊलींची 4थ्या अध्यायामध्ये ओवी फार सुंदर आहे. ते काय म्हणतात? जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणूनही पडिला विसरू आत्मबोधाचा. देव विसरला का? तर देवाला विसरायला कारण नको ती गोष्ट लक्षात ठेवली म्हणून. देहासक्ती आहे आणि विषयासक्ती, असे 2 कारणं माऊली त्या ओवीमध्ये देतात. आपण ही 2 कारणं बाजूला केली ना, आपण त्याचेच आहोत आणि तो आपला आहे. त्याला म्हणावं लागत नाही तू माझा आहेस, तू माझा आहेस, तू माझा आहेस असं म्हणायला लागत नाही. किंवा मी तुझा आहे, मी तुझा आहे, मी तुझा आहे असं म्हणायला लागत नाही. किंवा पुढचा 3 टप्पे आहेत त्यामध्ये, मी तुझा आहे, मी तुझा आहे असं पहिल्यांदा म्हणेल. नंतर तू माझा आहेस, तू माझा आहेस, जरा पुढची पायरी आहे बघा. तू माझा आहेस, कारण किती जवळ आला बघा. मी तुझा आहे म्हटलं की तो कुठंतरी लांब आहे, पण तू माझा आहेस असं म्हटलं की जवळ आहे. पण तिसरी पायरी आहे बघा, तू आणि मी एकच आहोत. कसा मुद्दा आहे बघा. तू आणि मी एकच आहोत. इथंपर्यंत आपली साधना पोचली ना, तर मग संसारने मी एक आहोत
हे तादात्म्य निघून जाईल. शरीर आणि मी एकच आहोत हे शरीराशी तद्रूपता निघून जाईल. आणि शरीराशी असणाऱ्या सगळ्या व्याधी, शरीराशी असणारं प्रारब्ध, शरीराला प्रारब्ध आहे, मला नाही प्रारब्ध. मला जीवन नाही, त्यामुळं मला मृत्यू नाही, मी मरत नाही, कारण मी जन्मालाच आलेलो नाही. माझं शरीर जन्माला आलेलं आहे. त्यामुळे शरीर जन्माला असलं तर शरीराचा संबंध प्रारब्धाशी असतो. प्रारब्ध शरीराशी घेऊन येत असतं. शरीर जेव्हा येतं ना तर त्याचं प्रारब्ध घेऊन येत असतं. असू दे, ते प्रारब्ध शरीराशी लागलं, मी त्या प्रारब्धाशी का झगडत बसावं? असं नको, असंच पाहिजे, तसं नको, तसंच पाहिजे, असं का झालं, तसं काय झालं, ह्या कारण नसताना तयार झालेल्या ज्या आपल्या कल्पना आहेत, या कल्पनांचा लोप व्हायला पाहिजे. म्हणजे मी आणि तो एकच आहोत ही तिसरी पायरी जी आहे आपली जागृत व्हायला लागेल. सुरुवातीला वाटतंय मी तुझा आहे, की तुलसीदास सुद्धा म्हणतात, ए राम मैं बार बार कहता हूँ कि तू मेरा है, तू मेरा है, तू तू मेरा है. एक बार कह दे की तू तुलसी, तुलसी मेरा आहे. अरे एकदा तरी म्हण की तुलसी तू माझा आहेस. रामाला विनवतात हा ते, काय म्हणतात, किती वेळा म्हणू तू माझा आहेस, माझा आहेस, एकदा तरी म्हण की तू माझा आहेस. तसं सद्गुरूंनी म्हणायला पाहिजे की तू माझा आहेस. मी सद्गुरूंसारखं म्हणतो की माझे सद्गुरू आहेत, माझे सद्गुरू आहेत, माझे सद्गुरू आहेत, असं त्यांच्यावर मी माझी मालकीहत्व गाजवतोय. पण कधीतरी त्यांच्या तोंडून निघावं अशी आपली साधना पोचायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण एक साधनरूप व्हायला पाहिजे. ते साध्य आणि साधन एक व्हायला लागतात. पुढच्या टप्प्यामध्ये बोलणं झालं चालू आहे त्यामध्ये, पण साध्य आणि साधन जे आहे, जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करायसाठी वापरणारी जी पद्धत म्हणजे नाम, ध्यान, साधना ज्या आहेत ते एकरूप व्हाव्या लागतात. अशा झाल्यानं त्याचं ना आपलं ऐक्य अगोदरचंच आहे हे आपल्या लक्षात यावं लागतं. हे कुठल्या तरी संसाराच्या कारणामुळं माझी चांगल्या लोकांच्या बरोबरची दृष्टी संपते बघा. काही काही चांगली माणसं अगोदर संपर्कात आपल्या असतात, सज्जनांच्या संपर्कात असतो, पण एखादे अप्रामाणिक आणि फसवे विश्वासघातकी माणसांचा संग जर आपल्याला लागला तर आपण त्यांच्या संगतीत जातो. मग ज्यांची संगत पूर्वी चांगल्यांची होती ते म्हणतात हा आता वाईट संगतीमध्ये दारू पिणाऱ्या लोकांच्या संगतीत गेलाय, आता ह्याची दोस्ती तोडा. आता मूळ दोस्ती कुणाबरोबर होती तर त्या चांगल्या लोकांच्या बरोबरची होती. आता त्याने का तोडली ह्याच्याशी दोस्ती? हा वाईट संगतीमध्ये गेला म्हणून. तसं आहे, मला वाईट संगत लागली या प्रपंचाची, मला वाईट संगत लागली संसारातल्या पदार्थाची, आणि मी त्या नादाला लागल्यामुळं देवानं माझ्याकडं ढुंकून सुद्धा बघत नाही. देव जा म्हणते, तू तिकडे जायला लागलास, तिकडेच जा. आणि जर तो आलाच तर तो म्हणतो आहेस तू माझाच आहेस, पहिला जुना मित्र आहेस माझा, तू ये माझ्याजवळ. आता हे असणं फार गरजेचं आहे, एकरूपता व्हायला पाहिजे ना. मग यासाठी काय करायला पाहिजे? ही कुसंगत जी आहे, संसाराची कुसंगत, आपण म्हणतोय सत्संगतीमध्ये यावं आणि कुसंगती टाळावी. परमपूज्य काकांचं वाक्य आहे. सत्संगतीमध्ये यायचं म्हणजे जे सतरूप असणारा जो आत्मा आहे त्याच्या अनुसंधानामध्ये राहायचं. आणि कुसंगत कुठली असेल? जर जो माझा प्रपंच, माझ्या प्रपंचातले माझे नातलगच माझा विश्वासघात करतात, कुसंगत आहे ती. त्या कुसंगतीचा त्याग केल्याशिवाय सत्संगतीचा लाभ कसा मिळेल सांगा. आता कुसंगत ही प्रपंचाची, जगाची, संसाराची, आणि सत्संगत जी आहे ती सतरूप, चिद्रूप, आनंदरूप असलेल्या आत्मस्वरूपाची. म्हणून मला निवड करता आली पाहिजे, विवेक दाखवता आला पाहिजे, ही संगत मला विचारानं टाकता आली पाहिजे. हे एकदा विचारानं टाकलं ना की हे सुरू होतं. म्हणून माऊली बोलतात काय बघा, ऐशेनी विवेक येथे ईश्वर एक अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी स्वभावता आधीच आहे. तो हात पसरून बसलाय आपल्याकडं, ये म्हणून आपल्या जवळ गेला. मीच नाही म्हणाल, मला द्यायचं नाही. आणि आम्ही काटेरी मार्गाने उगीच फिरायला लागलो, दगड धोंड्यातून ठेचकाळत फिरायला लागलो. सगळ्या प्रपंचाचं स्वरूप बघितलं ना, सगळं दगड धोंडे आणि ठेचाच खायला लावणार आहे. शांतता आणि तृप्ती समाधानाचा अनुभव फक्त भगवंताच्या त्या चिंतनामध्ये आहे, त्याच्या संगतीमध्ये आहे. म्हणून संतांची संगत कधी सोडू नये, ग्रंथांची संगत कधी सोडू नये. कुठला तरी ग्रंथ सतत वाचनामध्ये आपल्याला असायला लागतो. त्याचं कारण
सगळे ग्रंथ आपला विवेक जागृत ठेवतात. म्हणून कधीही कुठलाही दिवस असा वाया जाऊ नये की आज मी ग्रंथातल्या काही ओव्या किंवा काही श्लोक किंवा अभंग वाचले नाहीत, असं केव्हाही होऊ नये. थोडं तरी वाचावं आणि त्याचं चिंतन मनात बिंबावं. झोपताना सुद्धा काही एक पान वाचून झोपावं. गोंदवलेकर महाराजांसारख्यांची प्रवचन आहेत, एकाच पानामध्ये भरपूर आहे आणि 5-10 मिनिटामध्ये वाचून होतं. एक पान वाचून झालं की झालं, त्याचं चिंतन करत करत झोपायचं. म्हणजे शांत त्या नामाच्या विचारामध्ये आणि त्या अनुसंधानामध्ये आपल्याला सुंदर झोप लागते. नुसती झोप लागत नाही बरं काय, सुंदर झोप लागते. पण याचा अनुभव घ्यायला पाहिजे, म्हणून त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आपण त्याच्याशी एकरूप झालो की आपोआप इकडली संगती सुटतात. ह्यांच्या संगतीत तोडायच्या आणि त्याच्या संगतीत जायचं आहे. मग खरे प्रयत्न जे आपले असतात ना, ते प्रयत्न आहेत संसारापासून आपल्याला बाजूला करून घेणं. त्यासाठी साधना आहे. देवाशी एकरूप व्हायसाठी साधना करावी लागत नाही. माऊली म्हणतात, तोची मी स्वभावता आधीच आहे, अगोदरच आहे तो एकरूप. त्याच्यासाठी एकरूप व्हायला कसली साधना करायला लागेल? काय नाही, मी नाम घेतो, ध्यान करतो. कुणासाठी करतो? मला या संसारापासून विच्छेद स्वतःला करून घ्यायचा आहे, बाजूला करून घ्यायचा आहे, म्हणून साधना आहे. तर ती साधना करत राहावं, म्हणजे आपोआप देवाशी आपण जोडलं जातो. माऊलींच्या 2 ओव्या आपण 83 आणि 84 नंबरची ओवी 5व्या अध्यायातली पाहिली. ते अज्ञान जे समूळ तुटे, ते विश्वभ्रांतीचे मसरे पिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मद ईश्वराचे. येत ईश्वर एक अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी स्वभावता आधीचा आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.